पहिला नमस्कार कोणाला केला पाहिजे? देवाला. दुसरा संताला. देवाने आपल्याला काय दिलं? पहिला नमस्कार. जगात आपल्याला जे लागतंय ते दिलं. जगात आपल्याला पहिला प्रश्न आहे, डोळे लागतात म्हणून डोळे दिले. जगात काय चाललंय हे ऐकायला काय लागतंय? कान. कान देवाने दिलं. कान दिल्याच्या माध्यमातून मग जगामध्ये फिरायला काय लागतंय? पाय. देवाने पाय दिले. महाराज म्हणले दुसरा उपकार संतांचा आहे. का तर देवाचा उपकार फिटतो रोज देवपूजा केल्यावर. रोज देवपूजा केल्यावर देवाचा उपकार फिटतो. मग आई वडिलाचा उपकार 2 नंबरला. आई वडिलाचाही फिटतो किंवा त्यांनी आपल्याला बालपणी सांभाळलं, आपण म्हातारपणी त्यांना सांभाळलं, तेही फिटतो. पण मोतीराम महाराजाचा उपकार फिटेल का? नाही फिटणार. का ताई आजची सेवाच कोणाची आहे? मोतीराम महाराजांची सेवा आहे. श्री संत मरुतराव महाराजांची सेवा आहे. श्री संत सोपान काका महाराज इसादकरांची सेवा आहे. मोतीराम महाराजांचा उपकार फिटू शकत नाही. संतांचे आपल्यावर उपकार आहेत. कसे उपकार आहेत महाराज? त्यांचा अवतारच आपल्या करता आहे. कोणा करता? मोतीराम महाराजाचा अवतार आपल्या करताच आहे. मोतीराम महाराज जन्माला आले नसते तर आपल्याला फराळ पोटभर मिळाला असता का? आताच मला बाबांनी सांगितलं, फराळ जितका खावे तितका आहे. नवलाही नाही. उपकार कोणाचा आहे? मोतीराम महाराजाचा उपकार आहे.
त्यांनी रात्रंदिवस भजन केलं. कसं भजन केलं? सदानाम घोष समाधान जे मानता येते तेव्हा ओळखू येतात. समाधान कसे ओळखू येतात? महाराज, समाधान जो माणूस आहे ना त्याचे गाल मधून बाहेर येतात आणि समाधान नाही ना त्याचे बाहेरून मधात जातात. म्हणजे चेहरा हे मनाचा आरसा आहे. चेहऱ्यावरून कळते माणसाला समाधान आहे का नाही. मग समाधान आपल्याला कुठं मिळते? महाराजांनी सांगितलं समाधान फक्त वारीत मिळते. तुकोबाराय म्हणले पंढरीची वारी आहे माझ्या घरी. पहिल्या काळामध्ये समाधान मिळत होतं. आता हे डबडे नव्हते. कोणते कळालं तुम्हाला? आम्ही जेव्हा मारुतराव महाराजांच्या काळामध्ये जायचे परळीपासून नागामित्र जगमित्र त्या मंदिरातून पंढरपुरातून आळंदी आणि आळंदी गेल्या पारायण करायचे. बरोबर 1.25 महिना लागायचा. त्या काळामध्ये माणसं होते प्रल्हाद महाराज भेंडेवाडीकर, त्या काळात अभ्यासू व्यक्ती. पुन्हा तिथून नाही तर गुड्डी राहत होते प्रल्हादरावजी. ते फले होते बघा शिर्षी बुद्रुकचे. प्रल्हाद महाराज घटांगरेकर होते. त्याच्या हेच बाबाची गाडी चालवायला प्रल्हाद घटांगरेकर. आणि तेव्हा आनंद कसा मिळायचा मायबाप? रात्रंदिवस भजन होतं. आज पुन्हा फोन लावायची गरज नव्हती. का तर आता माणूस पंढरपूरला जरी गेला तरी ते डबडं माणसाला दुःख देऊ शकते. का तर एका मिनिटामध्ये फोन तिथपर्यंत पोहोचत. पहिला फोन नव्हता. एकदा जर आम्ही गेलो ना तर 1.25 महिन्याला आल्यावर कळायचं गावातली माणसं किती कमी झाले. किंवा कळायचं आल्यावर कळायचं. म्हणजे तिकडे आनंद मिळत होता वारीमध्ये. का तर वारीमध्ये 3 गोष्टी माणसाला घडत असतात. काही तप, वाचिक तप, एक मानसिक तप. 3 तपश्चर्या घडत असतात वारीमध्ये. म्हणून तुकोबाराय म्हणले वारी श्री संत मोतीराम महाराजांनी केली, मारुतराव महाराजांनी केली. काकाने काळामध्ये त्या वारी मायबाप आम्ही पहाटे 4 वाजल्यापासून सोपान महाराज चालायचे 2 वाजेपर्यंत. 2ला मग आम्ही थांबलो की मोठ्या महाराजांनी पाठीवून हात फिरवल्या महाराज कसं वाटतं? भाग गेला विन गेला अवघा झाला आनंद. का तर काका बी मायबाप तसेच होते. सोपान काका विचार वैराग्यवान विभूती होती. आता ऐसे होणे न घडे. महाराज म्हणले गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये कीर्ती राहण्याकरता काहीतरी करावं लागते. महाराज म्हणले काय करावं लागन? मरणाधी सावध व्हावे, कीर्ती करो मी मरावे. मरणाच्या जी आधी माणसं सावध
आपण तर जागा राहतात पण समाजाला जागा करतात. कसं जागा करतात? उठा जागे वारे सोपान महाराज अभंग केव्हा म्हणावं लागेल? 4:30 वाजता. त्या अभंगाला का तर प्रत्येक अभंगाला काय आहे? आचारसंहिता आहे. आपला अभंग तसा आहे. आता महाराजांनी वारीचं महत्व सांगितलं. वारी करण्याकरता वारी कोणालाही करता येत नाही. वारी करायची म्हणल्यावर आचारसंहिता आहे. मग महाराज सांगायचे पहिला प्रश्न, वारी करायची ना, मग काय करायचं? गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची आणि गळ्यात तुळशीची माळ घातल्यावर मग काय करायचं? मग गोपीचंदन टिळा. मग महाराज आचारसंहिता सांगायचे. माळ घालता वाळी फक्त खोटं बोलायचं नाही. आचारसंहिता होती. माळ काढायची नाही. आणि माळ जर काढली तर तू भलं होणार नाही. का मायबाप असणार? मोठ्या महाराज मारुतराव महाराज होते ना, तर ते रात्रंदिवस तपश्चर्या होती. मोतीराम महाराजांची तपश्चर्या होती. साधारण गोष्ट आहे का? एकाच 2 गावामध्ये एकाच टायमाला कीर्तन करणं सोपी गोष्ट आहे का? एकाच गावाला एका महाराजाला टायमाला जाऊन कीर्तन करणं होईल. आणि मोतीराम महाराजांनी एका टायमाला 2 गावात कीर्तन केलं म्हणजे त्यांनी काय केलं माहिती? आयुष्यभर देवाची भक्ती केली. भक्ती ते नमन वैराग्य तो त्या ज्ञानी भोग ब्रह्म तनु देहाच्या निराशे पायी ठाया माझी आयुषी काया मन नव्हे. जगात सगळेच माणसं जन्माला येतात, सगळेच माणसं मरून जातात. पण काही माणसं मरायच्या आधी जे सावध असतात ते आपली कीर्ती करून जातात. मोतीराम महाराजांनी कीर्ती केली. कशी केली? तर मायबाप असणारा नवल आहे. मरणाचं मुहूर्त बघितलं. काय बघितलं? मुहूर्त बघितलं. म्हणून मोतीराम महाराजांच्या मरणाला किंमत आहे. आणि मुहूर्त बघितलं नसतं तर किंमत राहत होती का? अजिबात राहत नव्हती. का तर असणार ही सोपी गोष्ट नाही. माणसं कशातही मुहूर्त बघतील. पण झालं का? पूर्वी एखादा माणूस तयार, मला मरायचे, देव बाप्पा या मला तारीख काढून ज्ञानोबा म्हणे मर हा बोलून सहाती. माणसाला मर म्हणल्यावर राग येते. मला त्याला मरायचं काहीच वाटत नव्हतं. मरण माझे मरून गेले मज केले आमर. मरायचं ज्याला भीती वाटत नाही त्याला त्या गोष्टीचं काय वाटत नाही. मग मोतीराम महाराजांचं नाव मायबाप जगात का झालं? त्याला कारण एकच आहे, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. याला मोठी किंमत आहे. का तर देव आवडण्याला. आणि देव आवडण्याकरता महाराज म्हणले एका जन्माचं पुण्य
पुण्य काम करत नाही. किती जन्माचं काम करतो. एका व्यक्तीने नामदेवरायाला विचारलं, महाराज तुम्हाला एवढा देव आवडतोय, तुम्ही काय केलं. नामदेवरायाने काय सांगितलं. कृपा केली जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्मोजन्मी अचैन पुण्य सामुग्री तरीच नाम येईल जीवावरी श्रीरामाचे. जन्मोजन्माचं पुण्य लागतंय. नाम नाचत असे एक येळ मुखाशी यावया. सोपी गोष्ट नाही. पैठा होय अनंत जन्माचं पुण्य लागतंय. का तर देवाचं नाव मुखाला येण्याकरता आणि संतांचं दर्शन घडण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतंय. सहसा संतांचं दर्शन होऊ शकत नाही. महाराज म्हणजे ना बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. तर संतांची भेट म्हणजे महाराज म्हणजे एकदा भेट झाल्यावर काय म्हणले. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. मोतीराम महाराजांचं एकदा दर्शन झालं. मायबाप असणारा मग उजळले भाग्य आता अवघी चिंता काही करायचं काम नाही.
चिंता कशाला करायची? आता भाग्यात उदय ते हे जोडी संत पाय हे दोन यानो तू माता मरणा वाचुनी सर्वता. मोतीराम महाराजांच्या जे व्यक्ती दर्शनाला येतात ना माय बाप, तर एकदा दर्शन झाल्यावर माणसाचं माणूस बदलते. महाराज काय म्हणले? संताचा हा संग नोहे भलते. संतांच्या संगतीमध्ये माणूस बदलतो आणि एकदा देवाच्या संगतीमध्ये. महाराज बोलले ना, ध्यानी ध्याता पंढरी राया मना सहित पालटे काया. देवाच्या संगतीत माणूस बदलतो आणि संतांच्या संगतीत. का तर हे दिसायला दोन आहेत पण असायला एक आहे. बरोबर आहे ना? पुरावा दिला ना. आत्मज्ञान चोखडी संत ते कामाची रूपडी ते गुढी पडू द्यावडी कामिनी लेशी. मला सोपं नाही. संत आणि देव एकच आहे. महाराज म्हणले ना, देवते संत निमित्ताच्या प्रतिमा. नाथबाबांनी सांगितलं, संत ते हरी ते संत, संत ते हरी. आयुष्य वेदचारी बोलताची. देव आणि संत एकच असतात. मोतीराम महाराज आणि पंढरपूरचा पांडुरंग दोन आहेत का? नाही, एकच आहे. एक आहे म्हणूनच मायबाप पासणार गोंडगाव कोंडूळ मध्ये एका टायमाला कीर्तन झालं. एका टायमाला. सोपी गोष्ट आहे का? दोन असल्यावर का तर मायबाप स्थिती बदलली, एकच आली. एक आल्यावर मोतीराम महाराज गोंडगावच्याही त्यांना म्हणले आम्ही येतो आणि त्याला मी म्हणले कोंडूळच्या याला. पण दोन्हीची चर्चा झाली. म्हणजे महाराज येतात कसे एका टायमाला. आणि खरंच मायबाप बसणारा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही साकडे पडून येली. का तर मोतीराम महाराजांच्या पाठीमाग पंढरपूरचा पांडुरंग. का तर मायबाप बसणारा याला काय लागतंय? सोपी गोष्ट नाही. सर्व गोष्टीचा त्याग केला. देव माझा माझा मी देवाचा. हे मोतीराम महाराजांचं खातं होतं. म्हणून जा नाव कोटपर्यंत जा. मोतीराम महाराज की जय. मारुतराव महाराज की जय. गोपाल काका महाराज की जय. काय नाव मागे राहते मायबाप. त्यांनी आपली आचारसंहिता होऊ दिली नाही. प्रमाणात आचारसंहितेला फार किंमत आहे. जे पांढरे कपडे घालतात ना,
या कपड्याला डाग जमत पण मला जमते का? आणि डाग जर पडू द्यायचा म्हणजे मग पांढरे कपडे घालण्याला किंमत आहे का? नाही. डाग नाही पडू द्यायचा म्हणजे आचारसंहिता आहे. ही मोतीराम महाराजांनी आचारसंहिता तिचं पालन केलं. जसं भगवान म्हणले ना, सो धर्म पाळावा पवर धर्म गाळावा आणि बुद्धी पांडवा नक्की नक्की जे आपला स्वतःचा धर्म त्यांनी सांभाळला. मोतीराम महाराजांनी असं जगात ना कोणाचंही वर नाही. का तर बाबा सोपी गोष्ट नाही. ही जगात ना होण्याकरता सगळे जेवढे जन्माला आलेत का तेवढे बेजार आहेत. कशा करता कामे भाऊ? आपल्या नावाकरता प्रत्येक. आता तसं नाही. तुकोबारायानं सांगितलं, प्रारब्धेची भरे पोट प्रारब्धेची वाढे मान. हे कशात आहे? याच्यातच पाहिजे. आताच महाराज म्हणजे महाराज एकनाथ महाराज म्हणजे महाराज 2-2 वर्षापासून पुन्हा यायले त्याचा नंबर लागला नाही. आपण समजायचं आपलं भाग्य उदयाला आलं का तर मायबाप असणार भाग्याचे नि फडसे उद्यमाचे नि आणि लक्ष्मी संपत्ती पैसे घरी आपण म्हणत्या पण भाग्य का तर भाग्यवंता छंद म्हणे गोड कानी ऐकती. मोतीराम महाराजांच्या दरबारात बसून कीर्तन ऐकायला सुद्धा काय लागतंय? भाग्य लागतंय. भाग्याशिवाय हे प्राप्त होत सगळे काय करा इथं राहू देऊ नका. कुठं पाठवा का तर आपलं काय खरं आज उद्या नाही. पण ह्या युट्यूबच्या माध्यमातून आपण जगात दिसणार आहे. कुठं दिसणार आहे? जगात. किती बी जरी भारी जरी वाजवणारा असला आणि आज 1000 नसलं का उपयोगात आहे? आज जे 1000 आहे ते याच्यात काय व्हायले आतमध्ये. का तर हा कॅमेरा आहे सगळ्याला काय करते? कॅच करते.
का तर आता युगच कसं आहे, कॅम्प्युटरचं युग आहे. आता युग कॅम्प्युटरचं असल्यामुळं सगळं ऑनलाईन आहे. कसं आहे, सगळं ऑनलाईन आहे. पहिल्या काळामध्ये होतं ते वेगळं होतं, कोणी पण आता राशन उचलून यायचं. आता जमते का सोपान महाराज? आता ऑनलाईन आहे. पहिल्या काळामध्ये यमाला सुद्धा काय करावं लागायचं, पाप पुणे लिहावं लागायचं. यमानं सुद्धा कसं केलंय, ऑनलाईन केले. आता जेवढे माणसं कीर्तनाला आहे ते मोतीराम महाराजाला कुठे दिसत असतील, वर. का तर ऑनलाईन म्हणल्यानंतर काही येत नाही. पहिल्या काळात सगळं होते, कुठून कुठून आमचंच वावर आहे म्हणायचं. आता ऑनलाईन म्हणता येते काय, गट नंबर दाबला आणि बटन या अंगठा लावल्याबरोबर सगळं सांगते किती प्रॉपर्टी जमा आहे. या माणसानं आयुष्यभर काय दिले लावले ते कोणाला कळतंय, यमाला कळतंय. ऑनलाईन आहे. किती पुण्य या माणसाचं जमा आहे, किती पाप आहे, हे सगळं कळतंय. तेव्हा पुण्य हातायले सगळं कळतंय यमाला. तिथं आपण काय केलं आपल्याला वाटायलं खाया प्या सुखसे सोया, असं नाही. आपल्याला विचारणार आहे, आपल्याला आयुष्य दिलं का तर पातके करिता पुढे आहे नुसता आपल्याला विचारणार आहे. मात्र आपल्याला त्याचं ध्यान राहिलं नाही. का तर प्रत्येकानं लक्षात ठेवायचं, आपण या जगातले पाहुणे आज ना उद्या जाणार हे. महाराज म्हणजे येथे नाही गुरु आले अवतार, येते पामर जीव किती. आता इथून एकदा माणूस गेला पुन्हा दिसणार नाही. महाराज म्हणले ना, बहुत जण गेले नाही आले मागुती, न देखो काय झाले कान तरी ऐकते. एकदा माणूस गेल्याला दिसत नाही, पुन्हा भेटत नाही म्हणून बरं. आणि एकदा गेल्याला जर होय पाहू रात्री त्याने येऊन दार वाजल्यावर मी आलो म्हणल्यावर किती अवघड होईल. ते येत नाही म्हणून बरं आहे. आल्यावर बघा ना, आता आपली आपल्याला जागा पुरवलं ना, ते पुन्हा आल्यावर का तर जे प्रथम तलावर जे घडतंय ते योग्यच घडतंय. माणसाला मरण हे बी चांगले, मरण माणसाला कळालं नाही म्हणून हे बी त्याच्याहून चांगले. आणि जर मरण मोतीराम महाराजाचं कळालं असतं तर माणसाने काय काय बाद राहिलं, 5-5 वर्षापासून काम केलं नसतं. ते म्हणत होते आता मी जाणार आहे, आता 2025 आहे, 2030ला मी जाणार आहे, मी एवढं कमीलं तेवढं खर्चून टाकणार. हे आता देवानं मरण पडू दिलं नाही म्हणूनच माणसाच्या मरणाला किंमत आहे. माणूस घरात जरी इकडे तिकडे दावा जर घेऊन गेलं तर माणसं म्हणतात लवकर जा, त्याला उठून आणा नाही ते पालती. आणि मरण जर कळालं असतं तर माणसं म्हणत होते त्याची डायरी बघा, ते कुठेही जाऊ द्या, किती वर्ष बाकी आहे ते मरण नाही. का तर मरणालाही किंमत आहे. का तर मोतीराम महाराजांच्या मरणाला किंमत तुम्हाला मी सांगितलं ना, कशामुळं, फक्त मुहूर्त बघितलं म्हणून किंमत आहे. का तर जगात जे केलं नाही ते मोतीराम महाराजांनी केलं. का तर जगात कितीही जरी महाराज असते तरी ते पैसे मागितल्याशिवाय राहत नाही. मोतीराम महाराजांना कोणतरी एखादा बहादर म्हणला का मोतीराम महाराजांना कीर्तन केलं पैसे मागितले नाही ना. माय पैसे नाही मागितले, फक्त प्रेम मागितलं. काय मागितलं? प्रेम मागितलं मोतीराम महाराजांनी, दुसरं काही नाही. रात्र
जगतला घेतो अंतरीची गोडी आहे थोडी भावाची. आता मायबाप असणार ज्याच्या अंतकरणात प्रेम आहे तो माणूस पंढरपूरची वारी करू शकतो, अन्याचा होऊ शकत नाही. मग वारी आपल्या जिल्ह्यातल्या मायमाऊलीने केली. कोण केली? श्री संत जनाबाईने केली. एकदा पंढरपूरला गेल्या पुन्हा आल्या नाही. कोण बोला आल्या नाही आल्या ना. म्हणून मायबाप त्यांची वारी जी अशी होती त्यांना रात्रंदिवस देवाशिवाय त्यांना काही आवडत नव्हतं. आणि ज्याला देव आवडतोय ते माणूस एकदा देवापाशी गेल्या तिथून बाहेर निघत नाही. मग आता जनाबाईला देव किती आवडत होता त्याची तुलना करता येते का? नाही करता येत. जनाबाईला देव आवडत होता म्हणून जनाबाईला भगवान पांडुरंग जळू लागत होते. जनाबाईला गाणं तसं म्हणावं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके ओया गाऊ कौतुके देवाला तू ये रे बा विठ्ठला. आता देवाला जनाबाई शिवाय नव्हतं. जनाबाईचं मायबाप असताना किती आवडता देव होता. ज्याला प्रशय केला ते गौऱ्या सुद्धा काय म्हणत होत्या? विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. तर
देव आवडताय त्याला कशालाही प्रश्न करू द्या. ज्याला देवच आवडतो ते व्यक्ती माणूस राहत नाही, तो व्यक्ती देव होतो. आणि देव झाल्यावर मग महाराज असणारा त्या व्यक्तीला मोरचा माणूस देव दिसतो. काय दिसतो? देव ज्ञानोबरायला पुरावा दिला. पण की वही खांबे बाबर जे जे भेटे भूल आणि ते मानिजे भगवंत. हा भक्ती योगदान निश्चित माझा. का तर माणसामध्ये त्यांना काय दिसत होता? देव. मग देव दिसण्याकरता मायबाप त्याला अगोदर आपण देव झाल्यावर समोरचा देव दिसतो, आपण देव. मग जगात कोणीकडे दृष्टी टाकली. आज बाबा म्हणले ना, जे जे दृष्टी दिसे ते ते
देव केव्हा कळाले? गेल्यावर. माणूस आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. आणि माणसाची किंमत जर कळाली तर माणूस बेमार पडल्यावर खाला आणून देत नव्हते. माणसं अगोदरच खाला देत होते. काय करत होते? आमच्या इकडे गंगेच्या पलीकडे तिकडं माणूस खाईने गेल्यावर त्याला देतात. तोवर खाते का सोपान महाराज? तोवर देत नाही. आता माणसाची किंमत आहे तोपर्यंतच कळावं. आणि माणूस गेल्यावर मग म्हणू लागले लई चांगला होता, मग उपयोग आहे का? नाही. आहे तोपर्यंतच. महाराज सगळ्यांना प्रेमाने जनाबाईनं जी वारी केली तशी वारी आतापर्यंत जगात वारी केली नाही. आता जनाबाईनं वारी केली मायपासणार. आणि वारी जे केली महाराज म्हणले पंढरीची वारी आहे माझ्या घरी. तुकोबारायांच्या घरी महाराज अगोदरपासून भोलोबापासूनची वारी होती. का तर त्यांचा अधिकार तसा होता. त्यांनी वारी केली, मग वारी करायला सांगितली. का तर कोणीही अगोदर करावं मग सांगावं. का तर या जगात आता अवघड झाले. करायचं कणभरण, सांगायचं मनभर. नाव मोतीराम महाराजाचं घ्यायचं, मारुतराव महाराजाचं घ्यायचं, पैसे मागायची गोष्ट किती अवघड आहे. त्यांनी पैशाला हात लावला का? मला तर वाटतं जे मोतीराम महाराज मारुतराव महाराजाचं जे नाव घेतात त्याने पैसे मागितले की हातावर छडी मारायची. पैसे पाहिजे का तुला? त्यांनी पैसे घेतले का? हा, पैसे घ्या पण थोडेफार घ्या. काय येतं काय? याचा लिलाव मांडायचा का? 20,000, 25,000, 40,000, 50,000. तसं आयुष्यात कधी करायचं नाही. आता जे भेटणार आहे काय ते येत्यात असतं तर भेटणार. ज्ञानोबा म्हणे ना, ललाटीचे लिहिले न मोडेगा कावी केले, काळे गोरे पण धुतले फिटून नाही. जे नशिबात काळ्या माणसाने किती साबणा लावले तर काय उपयोग आहे? साबणाचा उगा बुगा होईल, कलर थोडा बदलणार आहे. तसं जगामध्ये मान मिळायचा तर मान मिळणारच आहे. जे आपल्या प्रारब्धात आहे तेवढ्या त्या गोष्टी मिळणारच. आणि किती बेजार झालं तरी मिळणार नाही. का तर मायबाप मोतीराम महाराजाचं नाव मागं राहिलं. त्याला दोनच गोष्टी, एक तर मरणाचं मुहूर्त आणि एक तर पैशाचा त्याग. जो माणूस बंडी जाळतो आणि त्याचं नाव घेऊन आम्ही पैसे कमवायचे म्हणजे किती अवघड आहे. होय, इतकं अवघड आहे का? का तर ही कर्मभूमी आहे. इथं ज्यानं ज्याचं कर्म केलं त्याचं तसं त्याला भोगायला येणार. मोतीराम महाराजांच्या समोर कीर्तन म्हणजे ही काय आमची परीक्षा आहे. काय? होय गुरुजी, परीक्षा आहे. का तर परीक्षेत पास झाला तर तो मोरी, नाहीतर माग घरी. का तर मोतीराम महाराज म्हणजे साधारण नाही. महाराज म्हणले हे दिठवा दयावरी झळके पद्म करू माथा पारके परी जीवाची परी दुखे. महाराज मग मोतीराम महाराजाची दृष्टी, मोतीराम महाराजाचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाला तर काही करायची गरज नाही. मग महाराज म्हणले ना, आता तिने पावलो आणि कुंडलिया धावा कृष्णेची कौतुक वाटे झालिया येताचे नाम मंगळाचे तेने गुणे. आता आमच्या सोपान महाराजाला मी लई दिवसापासून बघतो, काकाच्या काळापासून फक्त आपली समजा ओळखच नव्हती. जेव्हा इथं एक छोटूसं घर होतं तेव्हापासून तुम्ही आपले कुणाचे आपले हे आहेत ना फरकंड्याचे कैलास बुवा. का तर मायबाप असणार खूप. आणि मधली आमची पहिली वाट होती ताडलिपल्या निघून जायची. या मार्गाला याला पालमला यायचं म्हणजे इकून नव्हतं, मधला मार्ग होता. का तर इथं यायचं आनंद वाटायचा.
का तर पहिलं गंगेला भर उन्हाळ्यात पाणी वाहत, का तर मग ती गोदाम आहे. मोतीराम महाराजांना म्हणून हा काय आहे, जसं आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी, तसंच हे क्षेत्र आहे फळा क्षेत्र. म्हणजे मोतीराम महाराजांनी निवडलं म्हणजे का तर हे भाग्यवान तिथलचे, का तर काही करायची गरज नाही, मस्त आनंद या ठिकाणी. मोतीराम महाराजाचं दर्शन झाल्याबरोबर भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. का तर मैबाप हे पुन्हा पुन्हा न याद देई घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटे. या जन्मामध्ये पंढरपूरची वारी करायची, या जन्मामध्ये महाराज म्हणले पंढरीची वारी आहे माझ्या घरी. मग आणि का न करी तीर्थ व्रत, काही करायची गरज नाही वार करायला. मग महाराज आता पहिलं चरण लाग झालं, दुसरं चरण आता मोहरची एकादशी येणार आहे, ही अकरा एकादशी मोहरची निर्जला. त्या एकादशीला पाणी सुद्धा या आपण त्याच्यात बसू शकत नाही. आपण आजच्याच तुकोबरायाच्या या चरणामध्ये बसू शकत नाही. तुकोबराय म्हणले परत एकादशी करीन उपवासी. महाराज उपाशी राहू नये, उप म्हणजे देवाच्या जवळ. का तर उपाशी म्हणल्यावर होते का नाही, का तर उपाशीने अन्नमय असणारं शरीर आहे.
का तर कसं बी हे कर, पण एकादशी एकादश जे माणसं धरतात त्याच व्यक्तीला मायबाप असणार एकादशीचं पुण्य मिळत. येता गेला आचारसंहिता सांगितली एकादशीचं आपल्याला फळ प्राप्त करून घ्यायचं ना तर 12 दिवस निघायच्या अगोदर सोडाव. दिवस निघायच्या अगोदर. पण आपण जर 7-8 वाजता जर 12 सोडली आपण याच्यामध्ये बसत नाही आपल्याला पुण्य मिळत नाही. मग आपल्याला सगळे दिवस सारखे पुण्य प्राप्त करून घ्यायचंय ना. मग त्याला आचारसंहिता आहे. दिवस निघायचा आणि दिवस निघायच्या अगोदर म्हणल्यावर नाही मला 12 सोडायची कसं होईल. मग काही दिवसांनी ते बी करू आणि काही दिवसांनी कसं करायचं. एक बिस्किटचा पुडा आणायचा खायचा आणि पाणी प्यायचं रुमार काही बस. का तर घरच्या गिऱ्हाईकाला म्हणलं मला 12 दिवसाच्या आधी सोडायची गोष्ट सोपी आहे काय. स्वयंपाक करून देईन त्या दिवशी काय घ्यावं होय सोपांना देईन का. मग तर अवघड आहे का. घरचं गिऱ्हाईक तसं बोलल्यावर अवघड आहे. हे गिऱ्हाईक म्हणजे तुम्ही आता मोहची एखादं धरू नका. तर दिवस निघालेला आचारसंहिता आपल्याला एकादशीचं पुण्य प्राप्त करून घ्यायचं म्हणल्यावर प्रत्येक शब्दाला आचारसंहिता आहे. याच्यात आपण बसू शकत नाही. याच्यात बसवायचं. महाराज म्हणजे ना भक्ती ते कठीण सुळावरची पोळी. भक्ती अवघड आहे. मग महाराज म्हणजे व्रत एकादशी करीन उपवासी गाईन आहारनिशी. आता जे माणूस उपाशी आहे ते माणूस भजन करू शकत होय. भजन उपाशी जर माणूस एकादश जर केली उपाशी राहून एवढं खाऊन तर माणूस म्हणतोय आता मला कसं भगभग करायला कवा उजडतंय. आमच्या इथं ते एक गिऱ्हाईक म्हणलं आता ही रात्र मला गिळून घेतली का म्हणतात एवढं खाऊन गुरुजी गुरुजी सोपं नाही. मग मायबाप असणारा ज्याला देव आवडत आहे त्याचं या गोष्टीवर लक्ष. काय खातो आम्ही कासया सांगा की. आता त्यांना खाण्याचं काहीच हे नाही. जसं हनुमंतरायाला पाहुनिया झाडे वर्गवली खावणी विठाला. आपलं तर किती अवघड आहे. आपल्याला रोज एक जमत नाही. रोज प्रकार बनवून पाहिजे. आता ज्ञानोबरायाला वही टाकली कोणती वही टाकली खांडेगावकर तुम्ही त्याच्याकडे बघता बरं. तुम्ही याच्यात दिसणार आहे लक्षात ठेवायला ठेव जा. त्याच्याकडे बघायचं कोणकडे आपल्याकडे येऊ लागलं त्याच्याकडे आता हे करून बघायचं मस्त नाही. आपण दिसणार आहे. आणि झोपी गेले आपण जर मान टाकली ते बी दिसणार. मस्त हे कॅमेरा असता की मस्त बसायचं. का तर आता दिवस चांगले नंबर 1 दिवस आहेत. असे दिवस मागचे बाबा तुम्ही बघितले असतात दिवस लय अवघड होते. काही काही आमच्या गावात सांगतात 5 भावात 1 शर्ट होते. किती 1 शर्ट होतं. आता खरं रामराजे आता या सरकारच्या काळामध्ये पैसे सगळे फुकट आहेत. फक्त खातच पाहिजे. लाडक्या भावाला पैसे फुकट, लाडक्या बहिणीला पैसे फुकट, खायला राशन फुकट, फिरायला एसटी फुकट. सगळ्या गोष्टी फुकट आहेत. माणूस लाभ घेणारच पाहिजे. का तर ह्या गोष्टी अवघड आहेत. माणूस एसटी जर बसायला गेला तर माणसाला वाटतंय मी म्हातारा असावं. काय वाटतं एसटीत बसल्या म्हातारा असावं. पण घरी आल्यावर नाहीतर का असावं. आता एसटीत फक्त म्हाताऱ्याला मारले नाहीतर त्याला खनखन वाजते म्हणते काढ पैसे. तिथं वाटतं म्हातारा असावं. घरी आल्या म्हाताऱ्याला माराय काय नाही. घरी आल्या वाटतंय
पांढऱ्याचे काळे तसे करावं नाहीतर रूप दाखव केमिकल शक्यतो हे डोक्याला लावायचं नाही. हे जर जास्त ठेवलं मध्ये उतरलं तर चक्कर येते, केमिकल येते. आता म्हणून महाराज पहिले जैशी स्थिती आहे तैशा परी राय. आणि कौतुक खूप आहे संचिताचे, का तर ठेवले आनंद तैसे राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. जे माणसं समाधान आहे तेच माणसं भजन करू शकतात. व्रत एकादशी करीन उपवासी गाईन आरती मुखी नाम रात्र आणि दिवस आठवीन पाय हा माझा नवस. आपण जे इथं आलो आपण प्रतिज्ञा करून आलेले तिथं, का तर एक वेळ करी आज पांडुरंगा देवाचं मैबाप तर गुण गान गायलं आमच्या रामायणामध्ये. शबरीनं एवढ्या देवाचं एवढं भजन केलं. शबरीचे गुरु कोण? आपले रामायण चालू आहे मातंग ऋषी. तिने आपल्या याला विचारलं काही मी उद्धार पायन आयुष्य सांगा तुम्ही. संत जन करा समाधान चित्त माझे. मग ती एवढं भजन करू लागली. माता ऋषीने सांगितलं शबरी देव तुला येऊन भेट देते. मग ती वाट बघू लागली. वाट बघू लागल्यावर मायबाप देव आले. देव आल्याच्या नंतर शबरी काय म्हणू लागली? जब मेरे राम जी का पावन होगा. शबरीनं देवाला बघितलं. शबरी काय म्हणू लागली? आता देवाला बघितल्या मायबाप असणारा शबरीला आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये एवढं
मग तिला सुख प्राप्त झालं. आता शेपरी म्हणू लागली, आता देवाला बघितल्यावर आता शेपरीचा एवढा आनंद, आता देवाला किती आनंद झाला असेल देवाची आणि भक्ताची भेट बनल्यावर. आता महाराज म्हणले ते आनंद आशकेच आहे. आता दोन्ही सारिखे सारिखे वर्म जाणे तो पारिखे. आता तेही प्राणापुरते ते आवडते माझ निवृत्ते प्रशंसिती तेच आवडतात देवाला, दुसरं कोणी आवडत नाही. मग रात्र आणि दिवस असणारं भजन करू लागली शेपरी. मग आपलं दुसरं चरण, आता तिसरं चरण.
देवाचं नाव मुखाला येण्याकरता अनंत एका जन्माचं नाही नाम विठोबाचे घेणे वाचे या वाचेनं देवाचं नाव आणि हे सत्य आहे हेच आपल्याबरोबर येणार एक अन्नदान एक देवाचं नाम आता झालेली सेवा मला एकनाथ महाराजांनी आमंत्रित केलं सर्व गावकऱ्यांचं सर्वांचं दर्शन झालं हा सुख सोहळा स्वर्गी नाही हे सगळ्यात मोठं सुख समजायचं आणि मोतीराम महाराजांची सेवा हे जीवाची घडू जन्मोजन्मान तरी मागणे श्री हरी नाही तुझे आता हे जे आनंद आहे हे दुसरीकडे मिळणार नाही बाकीचे आनंद आहे उगाच थोडे क्षणभर मिळतात आणि त्याच्या मागे दुःख प्राप्त होईल पण हा सुख सोहळा महाराज म्हणले वरचे म्हणतात इथं यावं हे सुख हा मोतीराम महाराजांच्या दरबारात आजची जी सेवा झाली ती मायबाप फास्टर आमचं काहीतरी भाग्य आम्ही मागे शक्तीला आलो शक्तीला आल्यावर रात्रभर जाग राहिलो मग असणार त्याचं हे काय फळ आहे आता येवलीचे रूप लागले द्वारी त्याचा योग गेला गगनावरी आता मला त्यांचंही दर्शन झालं यांचंही झालं सगळ्याच तरी बाबा मस्त असणारे आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा आनंद या जीवनात तुटायचा दुसरं काय करायचं नाही आनंदातच असणारं सर्व सुख आहे सर्व बाकी नाही सगळं बाकीच्या ठिकाणी दुःख आहे का तर हे मोतीराम महाराज मारुतराव महाराज काकांचा मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते वेणेची पंथे चालू जाता कोठे न पुढे काही गुंता याच मार्गाने जायचं आपली जी झालेली सेवा गोदाबाईच्या मोतीराम महाराजांच्या मारुतराव महाराज काकांच्या यांच्या चरणी समर्पित करू या ठिकाणी थांबू आता मायबाप असणारा आनंद मिळाला ते आनंद दुसरीकडे मिळेल का नाही मिळणार मोतीराम महाराजांच्या दरबारात फळ्यालाच यावं लागेल तेच आनंद या ठिकाणी मिळेल बाकीच्या ठिकाणी नाही मिळणार बाकीच्या ठिकाणी जिकडे बघितलं तिकडे दुःखच दृष्टीला दिसणार पण ज्या माणसाने फळ्याची वाट धरली त्याला आनंद मिळणार का तर इथं महाराज आहे का तर जेथे वस्ती हरीचे दास पुण्य पिते पापा नाश का तर देव आहे या ठिकाणी आनंदाचं आणि आनंदही मिळाला मायबाप असणारा आता आपण मी या जगातून गेलं तरी चालेल का तर यासाठी केला होता 18 शेवटचा दिवस गोड व्हावा आता एकनाथ महाराज यायला मी याच्यावर वसमतून या म्हणलं हो आपलं काय खरं आहे आज उद्या महाराज म्हणले ना नाही द्यायचा कोण दिवस येईन कैसा नाही द्यायचा भरोसा का तर दोघांनाही म्हणून आमचे आता दोघही असणारे सहपत्नी सक आलेले आमचे माहेरघर आणि आमचे दाजी विठूवाले का तर दोघंही आल्यावर जास्त आनंद मिळते आता आम्ही खांबेगावकर एकटेच आमचं विनाकारण अर्ध पुण्यता धन तिकडे आमचं बड्डे इथे डायरेक्ट घेऊन चालले तिकडे का तर यायचं म्हणजे आनंद नाही आणि खरं असं दोघांना जोडीनं फिरलं म्हणजे आनंद मिळते एकट्याला फिरून मिळत नाही देवाचं सुद्धा महाराज ऋषीनं दर्शन घेतलं नव्हतं एकटे होते म्हणून का तर आपण खांबेगावकर यायचं कोणी करायचं सोबत आनंद लुटायचा मायबाप असणारा हीच थोर भक्ती आवडती देवा संकल्पाई माया संसाराची आता या ठिकाणी थांबू महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करू आणि आपण एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणलं आता देवाचं भजन करू तो